मोठ्या राजयोगाचा महिना, फक्त नियंत्रणात ठेवा भावना. वृश्चिक राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्ही सर्व काही सहन करता, सर्व काही गप्प बसून पचवता, परंतु आतून पेटलेला ज्वालामुखी कधी बाहेर पडणार? मार्च 2026 हा महिना आहे मौन तोडण्याचा, स्वतःसाठी उभं राहण्याचा. त्यासाठी तुम्ही तयार आहात का? वृश्चिक म्हणजे तीव्रता, वृश्चिक म्हणजे गुप्त शक्ती आणि वृश्चिक म्हणजे एकदा ठरवलं की मागे न वळण्याची मानसिकता. तुम्ही भावनिक परंतु मजबूत असतात, निष्ठावान परंतु संशयी असतात, शांत दिसणारे तुम्ही परंतु आतून वादळ असतात. मार्च 26मध्ये हीच ताकद तुम्हाला जीवनात मोठं टर्निंग पॉईंट देईल. संकटातही न डगमगणारी राशी म्हणजे वृश्चिक होय. गुप्त शत्रू अचूक ओळखण्याची नजर म्हणजे वृश्चिक रास होय. पुनर्जन्माची शक्ती म्हणजे पुन्हा उभं राहण्याची कला म्हणजे वृश्चिक रास होय. ज्याने वेदना सहन केल्या तोच व्यक्ती परिवर्तन घडवतो. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण मार्च 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण वृश्चिक राशीच्या जातकांसाठी महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन अवश्य ऑन करा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. वृश्चिक राशीचे स्वामी मंगळदेव या काळात चतुर्थ स्थानात म्हणजे सुखस्थानात विराजमान आहे. मंगळदेवांना पत्रिकेतील चतुर्थ स्थान मानवत नाही. विशेष बाब म्हणजे मंगळ आणि राहू यांची युती देखील तिथे आहे. त्यामुळे या काळात भावनांचा उद्रेक होऊ शकतो. जुने विषय पुन्हा समोर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सत्य लपवता येणार नाही. म्हणून भावनांना दाबू नका, त्यांना दिशा द्या, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. गुरुदेव या काळात तुमच्या अष्टम स्थानात विराजमान आहेत. अचानक धनलाभाच्या संधी निर्माण होणं, शेअर मार्केटमधून किंवा जुन्या गुंतवणुकीतून म्हणजे सोनं किंवा चांदी तुम्ही आधी घेतलेली असेल तर तेथून अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. रिसर्चमधून किंवा एखाद्या इन्व्हेस्टिगेशनमधून तुम्हाला मोठा लाभ होऊ शकतो. आर्थिक नफा कुणाला सांगू नका, त्या गोष्टी गुप्त ठेवा. कुटुंबात जुन्या गैरसमजावर पुन्हा चर्चा होईल. संवाद थोडा कठोर होईल, म्हणून तो टाळलेला बरा. वाणी ही सौम्य ठेवा. कटू सत्य देखील सौम्यपणे सांगता येतं. सत्य बोलताना शब्द जपून वापरा, तेच या काळात तुमच्यासाठी लाभदायक राहील. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने या काळात तुम्ही कठोर परिश्रम करणार आहात. एकांतात काम करून यश मिळवाल. अचानक महत्त्वाच्या कारणांनी प्रवासाचे योग निर्माण होतील, जे लाभदायक ठरतील. थोडक्यात या सर्व दृष्टीने महिना तुमच्यासाठी लाभाचा म्हणता येईल. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने घरातील जुना कचरा काढून टाका, म्हणजे ऊर्जा स्वच्छ करा. नवीन ऊर्जेसाठी वातावरण निर्मिती करा. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या. जुन्या वाहनाची विक्री करण्याचा विचार तुम्ही करू शकता. थोडक्यात या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल, म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्या. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने संशोधन, मेडिकल, मानसशास्त्र, गुप्तविद्या यासारख्या विषयात तुम्हाला यश मिळेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल. प्रेमात तीव्र भावना निर्माण होऊ शकते, म्हणून संशय टाळा. विश्वास ठेवा. नियंत्रण करण्याचा प्रयत्न करू नका. संततीकडून तुम्हाला आनंददायक बातमी प्राप्त होईल. त्यांच्या भावनांना तुम्ही लक्ष द्या. विवाह इच्छुकांसाठी प्रेमविवाहाचे योग निर्माण होत आहे. नातं खोल आणि प्रामाणिक असेल. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने विचार केला असता वाद आणि अहंकारामुळे विसंवाद निर्माण होऊ शकतो, म्हणून मोकळा व योग्य संवाद ठेवा. तुमच्यासाठी एक प्रश्न: तुम्ही सहज कुणावर विश्वास ठेवता का? तुमचं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. आरोग्य, कर्ज, शत्रू स्पर्धा या दृष्टीने हार्मोनल त्रास होण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव वाढेल, म्हणून ध्यान, प्राणायाम, योग यासारख्या गोष्टींची सवय लावून घ्या. कर्जफेडीचे मार्ग दिसतील, परंतु नवीन कर्ज घेणं टाळा. गुप्त शत्रू सक्रिय होतील, परंतु त्यांची रणनीती
तुमची रणनीती त्यांच्यावर भारी पडेल. शांत राहा, निरीक्षण करा, तेच या काळात तुमच्यासाठी लाभदायक राहील. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने नोकरी करणाऱ्या वृश्चिक जातकांच्या अधिकारामध्ये वाढ होईल. सोबतच राजकारण देखील वाढेल, म्हणून गोपनीयता ठेवा. व्यावसायिक जातकांच्या दृष्टीने रिसर्च, सिक्युरिटी, मेडिकल, केमिकल यासारख्या व्यवसायात यशाच्या संधी वाढणार आहे. मात्र भागीदारीत सावध राहा. विश्वास हाच ब्रँड असतो हे लक्षात घ्या. महाभारतातील अर्जुन सर्वांना माहिती आहे. त्याने तपश्चर्या करून स्वतःला बदललं आणि त्यानंतरच तो महारथी बनला. आधी आत्मपरिवर्तन करावं लागतं, तेव्हाच बाह्य विजय प्राप्त होत असतो. ज्येष्ठ नागरिकांनी ध्यान, साधना या गोष्टी तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. जुन्या आठवणींमधून तुम्ही लवकरात लवकर मुक्त व्हा, लाभदायक ठरेल. महिला वर्गांच्या दृष्टीने भावनिक स्पष्टता, जुने बंधन तोडण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होईल. आत्मसन्मान देखील वाढणार आहे. मी अनेक वर्ष ज्योतिषशास्त्र आणि भगवद्गीतेचा अभ्यास केला. त्या अभ्यासातून जन्माला आला हा ग्रंथ, ग्रह गीता. हा ग्रंथ फक्त भविष्य सांगण्यासाठी नाही, तर भविष्य घडवण्यासाठी आहे. आजच प्रकाशनपूर्व नोंदणी करा 40% सवलतीसह आणि गीतेचा प्रकाश आपल्या जीवनात आणा. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने वृश्चिक राशीसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झाले आहेत. प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे सप्तमेश पंचम या त्रिकोण स्थानात येऊन उच्चीचे होणार आहेत. तिथे केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण होईल, जी अत्यंत शुभदायक, लाभदायक बाब म्हणता येईल. याशिवाय अनेक ग्रह तुमच्या केंद्रातून त्रिकोणातून प्रवास करीत आहे. 14 मार्च रोजी तुमचे दशमेश देखील पंचम या त्रिकोण स्थानात येतील, जी शुभ बाब आहे. साप कात टाकतो. जुनी त्वचा दुखरी असते, म्हणून नवीन शक्ती तिथेच मिळते. वेदना म्हणजे अंत नव्हे, तर ती नवीन जन्माची सुरुवात असते. अशा अनेक शुभसंकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे. त्यापासून शुभ परिणाम प्राप्त होतील. या काळाचा सदुपयोग करा. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने या काळात तुम्हाला मानसिक मुक्तता लाभेल. अडकलेली कामं पूर्ण होतील. अंतर्मन समाधान देखील लाभेल. या गोष्टी लाभातच मोडत असतात. या काळाचा उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त आनंद तुमच्या पदरात पडेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने आरोग्य आणि संशोधनावर तुमचा खर्च होऊ शकतो. परदेशात संपर्क वाढेल. तुमच्यासाठी एक प्रश्न, मार्च 26 तुम्ही कोणती सवय बदलणार आहात? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुम्ही वादळ नव्हे, तर वादळानंतरचा नवा आकाश आहात. मार्च 26 हा महिना तुम्हाला तोडणार नाही, तुम्हाला घडवणार आहे. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये लिहा मी बदलासाठी तयार आहे. कारण हे चॅनल केवळ भविष्य सांगत नाही, तर भविष्य घडवण्याची हिंमत देखील देतं. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं आणि मुख्यतः हे चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. या मार्च 2026 महिन्यात वृश्चिक जातकांसाठी 2, 11 आणि 20 मार्च हे दिवस शुभ आहे. महत्त्वाची कामं पूर्ण करा. 9, 18, 27 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण या दिवसात वाढेल, म्हणून स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या आणि मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवा. उपायांच्या दृष्टीने या महिन्यात ग्रहण होणार आहे, जे भारतात प्रत्यक्ष दिसेल. त्याचे सूक्ष्म तरंग साधारणपणे 6 महिने ते 1 वर्ष जाणवतील. म्हणून ज्या राशीवर किंवा भावावर ग्रहण होतं, त्या व्यक्तीच्या कुंडली किंवा ज्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहणग्रस्त ग्रह आहेत, त्यांच्यावर परिणाम अधिक खोल होईल. या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी राशीनुसार सोपे, प्रभावी उपाय देत आहे. हे उपाय कर्मशुद्धी, मानसिक स्थैर्य, ग्रह शांती अशा तिन्ही स्तरावर काम करतात. सर्व राशींवर लागू होणारा प्रभावी उपाय म्हणजे ग्रहणाच्या दिवशी किंवा त्या आठवड्यात कोणत्याही प्रकारची नकारात्मक चर्चा, वाद किंवा निर्णय घेणं टाळा. ग्रहण कर्माला जागं करत असतं. सत्कर्म हेच सगळ्यात मोठं संरक्षण आहे. तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी महामृत्युंजय मंत्राचा जप करा. तिळाचं तेल दान करा. गुप्त साधना टाळायला हवी. वागण्यात साधेपणा ठेवा. ब्रेसलेटच्या दृष्टीने कॅट आय हे ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे.
मानसिक गोंधळ, गुप्तशत्रू, भीती अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट लाभदायक राहतील. हे तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायचा असल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथून तुम्ही ते मागवू शकता. ब्रेसलेटसोबत धारण कसं करायचं याचं शास्त्रोक्त विधी, ॲक्टिवेशन कार्ड, डिस्काउंट कार्ड देखील देत असतो, म्हणून लाभ घ्या. मार्च 2026 हा महिना मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी कसा राहील यासाठी 12 व्हिडिओ आपण तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे. तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला, मित्रांना, नातेवाईकांना त्यांच्या राशीचा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.